शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीमध्ये तहसील रोडवर श्री आय केअर नेत्रालय हे प्रसिद्ध नेत्रालय असून पैठण तालुक्यामध्ये याची पूर्ण ख्याती आहे। या दालनाचे मुख्य डॉक्टर P.E. मोरे साहेब आपल्यासोबत आहेत। मोरे साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात प्रथम आपण या क्षेत्रात किती वर्षापासून आहात? गेले 25 वर्षापासून मी या क्षेत्रात आहे आणि पैठणमध्ये 13 वर्षापासून सर्व्हिस देत आहे। बरं, आपण जे डोळे वगैरे तपासणी तर होतेच आपल्याकडं, पण या व्यतिरिक्त आपण कुठल्या कुठल्या तपासण्या करतो? आपल्याकडे मोतीबिंदूची रोज तपासणी होती, बाकी सगळ्या आजारावर निदान होतं आणि महिन्यातून एकदा आपण शिबिर घेतो। त्या शिबिरात जे काही पेशंट निघतात मोतीबिंदूचे त्यांना आपण गाडीने पाठवून ऑपरेशन करून वापस आणून सोडतो। म्हणजे ही सेवा निशुल्क आहे का अल्पदरात आहे? अल्पदरात आहे। म्हणजे ही सेवा आपण मागच्या अल्पदरात असलेली जी सेवा किती वर्षापासून करत आहात? 7 वर्षापासून। म्हणजे आतापर्यंत किती रुग्णांना याचा लाभ मिळाला? एक 1200 ते 1500च्या दरम्यान। म्हणजे 1200 ते 1300 1500पर्यंत रुग्णांना आपण म्हणजे सृष्टी बघण्याची किंवा जग बघण्याची एक प्रेरणा उर्मी दिली। याबद्दल संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो। दुसरा प्रश्न असा की आपल्याकडे सर्व प्रकारचे जे नंबर काढले जातात ते कसे काढले जातात? आपल्याकडे जे नंबर काढले जातात अत्याधुनिक पद्धतीने म्हणजे कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी केली जाते। त्यानंतर मॅन्युअली तपासणी केली जाते, ज्याला आपण सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह मेथड म्हणतो। आणि तत्पश्चात जे काही चष्मा बनतो त्या चष्म्याचीही आपण मशीनद्वारे म्हणजे कम्प्युटरद्वारे तपासणी करूनच कस्टमरला तो चष्मा देण्यात येतो। आता मुख्य मुद्द्यावर आपण येऊया की आपण फॉरेन रिटर्न आहात, म्हणजे आपण पूर्व आफ्रिकामध्ये डोळ्यासंदर्भात चिकित्सक म्हणून आपण कार्य केलं आहे, तर तिथला किती वर्ष आपण ते सेवा दिलेली आहे? मी पूर्व आफ्रिकेला म्हणजे इथिओपिया इथे 3 वर्ष नेत्ररुग्णांची सेवा केलेली आहे आणि तिथे सगळ्या पेशंटला जे काही ऑपरेशन वगैरे होतात, चष्मे दिले जातात, सगळे फ्रीमध्ये वाटत होते। आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर मी पुन्हा मायदेशी परत आलो। बरं, आपल्याला जो विदेशामध्ये जो अनुभव आला आहे तर त्या अनुभवाच्या बळावर आपण पैठण तालुक्यामध्ये एकदम प्रथम क्रमांकावर आहोत आणि या अनुषंगानं आपण ग्राहकांची आणि जे रुग्णांची विश्वासार्हता ही पूर्णपणे जिंकलेली आहे। आता शेवटचं आव्हान आपण जनतेला आणि रुग्णांना काय करणार? मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाला जीवनात डोळ्यांचं जे महत्त्व आहे माहीतच आहे, पण तरीही त्यांना जर छोटीशी जरी अडचण आली किंवा खूप काही मेजर असं वाटलं की लगेच डॉक्टरांना संपर्क साधून त्याच्यावर निदान करण्यात यावे आणि ट्रीटमेंट घेण्यात यावी ही मी सगळ्यांना विनंती करतो। सर, आपण खूप महत्त्वाची आणि उत्तम माहिती दिली। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद।